एकच मागणी आहे, ज्या 11 दिंड्या आहेत त्यात आपल्या गाडगेनाथ महाराजांचा समावेश व्हावा शासनाकडून ही विनंती आहे. पण अलीकडच्या बाजूला जो आहे कुकडवाडच्या बाजूला तो इतका खडतर प्रवास आहे की लोकांना सरळ चालता पण येत नाही, असा इतका लहान रस्ता पाऊलवाट आहे. रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण कोळे येथून प्रस्थान केलेली संत गाडगेनाथ महाराज यांची दिंडी आज कुकडवाड येथे पोहोचलेली आहे आणि या दिंडीसोबत आपण काही क्षण चालत आहोत. आता या दिंडीतून काही वारकरी आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण वार्तालाप करणार आहोत. तर सर्वप्रथम रामकृष्ण हरी माऊली, तुमचं नाव सांगा. ज्ञानेश्वर महाराज शिंदे कोळेकर. ज्ञानेश्वर महाराज आपल्यासोबत आहेत आणि बघा किती छान योगायोग जमलाय की माऊलींच्या भेटीला पालखी निघालेली असताना आपल्या सोबत जे आहेत त्यांचं नाव सुद्धा स्वतः ज्ञानेश्वर आहेत. तर महाराज, ही पालखी साधारण तुमची जी पंढरपूरला भेटीला जाते, ही पालखी साधारण किती वर्षापासूनची पालखी आहे? हे 177 वर्षाची परंपरा आहे आपल्या पालखी सोहळ्याची. या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की ही पालखी 1 महिना खांद्यावर असते, परतीचा प्रवास बी 1 महिना खांद्यावर असते. अशी महिनाभर पालखी खांद्यावरच असते. संपूर्ण पालखी म्हणजे खांद्यावरती घेतली जाते आणि खांद्यावरूनच या पालखीचं वाहन होतं, रथामध्ये वगैरे पालखी ठेवली जात नाही. आता ही पालखी आम्ही बघितलं जसं की या पालखीमध्ये किती गावं समाविष्ट असतात? पंचक्रोशीतील सगळे जवळजवळ 100 ते 101 गाव सहभागी होत असतात. बरं, साधारण किती लोक या पालखीमध्ये तुमच्यासोबत? 2,000 ते 2,500 लोक असतात आपल्यावर. पुढे पुढे पंढरपूर पातूर वाढते. आज जायचंय का आपल्याला? बरं, आता मला सांगा महाराज, तुमची पालखी डोंगरावरून खाली येते, कुकडवाडमध्ये डोंगरावरून खाली येते, तुम्ही वर कुठून चढता? वर कणसेवाडीतून वर चढतो आपण. बरं, तिथून चढायला पालखीला किती सोपं आहे? आता पहिल्या त्या गावकऱ्यांनी पहिला रोड नव्हता, आता गावकऱ्यांनी रोड केलाय तो थोडाफार. इकडच्या साईडला अजून रोड नाही, कुकडवाडला उतरतो का नाही त्या साईडला रोड नाही. बरं, आता मी एक गोष्ट माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आली की तुमच्या दिंडीमध्ये तरुण मुलांचा खूप उत्साह आहे आणि सहभाग आहे. आता तरुण मुलं असल्यामुळे तुम्हाला पालखी उतरायला काय अडचणी येत नसेल, पण प्रशासन जर तुम्हाला रस्ता तयार करून दिला प्रशासनाने, तर प्रशासनाकडे तुमची मागणी असेल का की बाबा आम्हाला पालखीसाठी मार्ग? प्रशासनाकडे मागणी असणारच आहे, कारण का तो रोड येताना जाताना चढताना काय अडचण नाही, पण उतरताना जरा रोड कमी आहे. नाही, उतरतानाची परिस्थिती आम्ही सुद्धा बघतोय. आम्ही लहान असल्यापासून, मी सुद्धा याच गावचा आहे, लहान असल्यापासून बघतोय. अगदी तुमचं रिंगण झाल्यानंतरचा जो कुकडवाड पर्यंतचा प्रवास आहे तो खूप खडतर आहे आणि या प्रवासात तुम्हाला कुठंतरी पालखी तुमची व्यवस्थित खाली आली पाहिजे, कुठली अघटित घटना घडू नये. मुंगी घाटासारखा थरार तुम्हाला अनुभवायला मिळतो या पालखीच्या वेळेला. पण प्रशासनाकडे तुमच्या मागणीला मी सुद्धा पाठपुरावा करेन की प्रशासनाने तो रोड जो वन खात्यानं अडवलेला रोड आहे तो रोड पुन्हा एकदा सुरू करावा, जेणेकरून माऊलींच्या भेटीला जी पालखी गाडगेनाथ महाराजांची जी पालखी जाणार आहे त्या पालखीला थोडासा कुठेतरी एक सुखकर मार्ग उपलब्ध होईल, यासाठी प्रशासनाने नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. तुमचा प्रवास किती दिवसांचा असणार आहे? आता प्रवास हा 1 महिना, जाताना 15 दिवस, येताना 15, 1 महिना जातो कंप्लीट. बरं, सगळे वारकरी जे तुमच्या सोबत जाताना असतात ते सगळे वारकरी तुमचे? येताना थोडे कमी असतात.
100 असतात. तुमच्यासोबत काही वृद्ध प्रवासी दिसत आहेत. आता ते डोंगरावरून येताना आणि जाताना वृद्ध प्रवासी जे तरुण पोरं आम्ही त्यांच्याबरोबर ठेवलेले आहेत, ते येताना म्हणजे काय अडचण असली तर वाहनातून पाठवतो. म्हणजे तुमच्यासोबत जे तरुण आहेत ते फक्त पंढरीला नाही चालले तर ते स्वयंसेवक म्हणून सुद्धा तुमच्या बरोबर काम करतायत. हो. अतिशय उत्कृष्ट अशी दिंडी आपण बघितली. जवळपास 1000 ते 1500 लोक या दिंडीमध्ये चालत जातात, जी पंढरपूर पर्यंत पोहोचेपर्यंत यांची संख्या 5 ते 10 हजारांपर्यंत पोहोचते. अशी 178 वर्षांपासूनची ही 177 वर्षांपासूनची ही दिंडी आहे, परंपरा आहे. आणि ही किती तारखेला तुम्ही तिथं पोहोचणार वाखरीमध्ये? वाखरीमध्ये 23 तारखेला. 23 तारखेला वाखरीमध्ये 23 तारखेला वाखरीमध्ये पालखी तळावरती पोहोचणार तुम्ही आणि 24ला तुम्ही आषाढी एकादशी दिवशी. वाखरी तळा आपला मानाचा कट्टा आहे. जेवढ्या मानाच्या पालखी आहेत तेवढा आत कट्ट होतं. आपले तुकारामाच्या आणि माऊलींच्या बरोबर मध्ये पालखी सोहळा असतो गाडगेनाथ महाराजांचा. हा, म्हणजे इतकी महत्वाची पालखी आणि इतकी मोठी पालखी असताना ज्या वेळेला या पालखीला इतकं कष्ट कुकुडवाडच्या खाली येताना जे सहन करावं लागते ते कुठेतरी कमी व्हावं ही प्रशासनाकडे सुद्धा आमची क्रांतीपत्र न्यूजच्या माध्यमातून विनंती आहे. आणि माझ्यासोबतच जितके इथं वारकरी बंधू जमलेले आहेत, जे दिंडीला आलेले आहेत, त्या सगळ्यांची एकच विनंती आहे. तर अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. आता अजून आपण या दिंडीसोबत काही दिवस राहणार आहोत. त्यानंतर काय होतंय ते बघूया आपण. प्रशासनाकडे आपण यासाठी नक्की पाठपुरावा करू आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा सगळ्यांनी मोठ्याने रामकृष्ण हरी म्हणा प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी मंडळी आपल्यासोबत आहेत. संत गाडगेनाथ महाराज दिंडी कोळे येथून ज्यांनी प्रस्थान केलेले आहे त्या दिंडीचे चालक कृष्णत महाराज जे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुम्ही आता ही जी दिंडी घेऊन आलायत, ही दिंडी कणसेवाडीतून वरती येते आणि कुकुडवाडमध्ये खाली उतरते. डांबरी रस्ता असताना सुद्धा तुमचा पहिल्यापासूनचा 177 वर्षांपासूनचा प्रवास आहे, तो तुमचा त्या मार्गातून प्रवास आहे. या मार्गातून येत असताना तुम्हाला काय अडचणींचा सामना करावा लागतो? तसं पाहायला गेलं तर आपला हा गाडगेनाथ महाराजांचा पालखी सोहळा परंपरेने चालत आलेला हा पालखी सोहळा आहे. ज्या वाटेने गाडगेनाथ महाराज पायी चालत होते त्याच वाटेने आजसुद्धा हा पालखी सोहळा त्याच वाटेने जात असतो. पण खरं ज्या कुकुडवाड कणसेवाडीतून वर डोंगर चढताना थोडं वारकऱ्यांना त्रास होतो, कारण रस्ता छोटा. यावर्षी थोडा JCBनं रस्ता थोडासा केला आहे, पण अलीकडच्या बाजूला जो आहे कुकुडवाडच्या बाजूला तो इतका खडतर प्रवास आहे की लोकांना सरळ चालता पण येत नाही, असा इतका लहान रस्ता पाऊलवाट आहे. आणि त्या रस्त्यावर पालखी घेऊन उतरणं म्हणजे जिक्री. हो, पालखी घेऊन त्याच रस्त्यानं आम्ही येत असतो. आणि ही पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा पालखी सोहळा आहे. महाराष्ट्रात एकमेव पालखी सोहळा असा आहे की फक्त पालखी खांद्यावरूनच कोळे ते पंढरपूरच्या दिशेने जात असते. बरं, आता या प्रवासामध्ये तुम्हाला जो खडतर प्रवास करावा लागतो त्यासाठी प्रशासनाकडे तुम्ही रस्त्याची मागणी करणार आहे? आम्ही करणारच प्रशासनाकडे मागणं, कारण महाराष्ट्रात अनेक पालख्या आहेत, पण ज्या पालख्या मानाच्या स्थानात पाहिजेत त्या पालख्या मानाच्या स्थानात नाहीत. आमची परंपरेनं चालत आलेली ही श्री संत गाडगेनाथ महाराजांची पालखी सोहळा, नको त्या पालखी सोहळ्याला मानाच्या स्थानात त्यांनी बसवलं शासनाने. काही राजकारण्यांनी बसवलं, मला काय माहिती नाही, पण काही राजकारण्यांनी बसवलं, पण ते बसवायला नाही पाहिजे होतं. कारण हा ज्या वाखरी तळावरती मानाच्या पालख्यांना जे कट्टा असतात ते आमच्या गाडगेनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला कट्टा आहे. मला आत्ता एक गोष्ट समजली महाराज की संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकोबा रायांच्या ज्या 20वा ज्या पालख्यांचा आहे पालखी तळ जिथं आहे त्या पालखी तळाच्या बरोबर मधोमध आपल्या पालखीचं स्थान आहे. हो, कारण ज्या मानाच्या पालख्या आहेत, म्हणजे ज्या मामासाहेब दांडेकरांनी जवळजवळ 1951 साली पुस्तक एक लिहिलं होतं, त्या पुस्तकात काही मोजक्याच पालख्यांचं नामोल्लेख केलेला आहे. त्यात आपल्या श्री संत गाडगेनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा नामोल्लेख आहे. ह्या आत्ता नवीन पालख्या भरपूर आल्या, पण ज्या शासनाने नेमून दिलेल्या आहेत 8-10 कट्टे आहेत, तेवढेच आपल्या या पालखी सोहळ्याला वाखरी तळावरती कट्टे आहेत. बरं, म्हणजे तुमची एक प्रमुख मागणी आहे की जो कुकुडवाडकडे येतानाचा जो डोंगराचा भाग आहे तिथं रस्त्याची सुविधा व्हावी, प्रशासनाने रस्त्याची सुविधा करावी. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा हा आहे की जो पालखी तुमची जी जाते ती पालखी मानाच्या दिंडीमध्ये त्याचा समावेश व्हावा. 11 ज्या दिंड्या मानाच्या आहेत, शासनाकडून निर्देशित केलेल्या असतील किंवा त्या ट्रस्टकडून निर्देशित केलेल्या असतील, त्याच्यामध्ये तुमच्या दिंडीचाही समावेश झाला पाहिजे, ही तुमची प्रमुख मागणी आहे. अगदी बरोबर आहे, कारण ते आमच्या मागण्याच आहेत. कारण ती मागणी केली नाही तर शासन दखल घेणार नाही. आणि ज्या वेळेला आम्हाला
काही मोजक्या दिंड्यांना पंढरपुरात पांडुरंगाच्या रावळात जाण्याचा पास मिळतो, तो सुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे. कारण त्यांचा नियम असा आहे की पंढरपुरात राहणाऱ्या वारकऱ्यांनाच फक्त किंवा फडकऱ्यांना प्रवास मिळतो. मग आम्ही सुद्धा पंढरपुरात राहतो, म्हणजे ज्यांच्या नियमाचा कुठला उल्लंघन होणार नाही असं आमच्याकडे सगळं आहे. असूनसुद्धा जर आमच्या पालखी सोहळ्याला मानाचं स्थान मिळत नसेल तर आम्हाला त्यांच्या आंदोलन करून किंवा काहीतरी उपाय करून त्यांच्याकडं मागणी कराव्याच लागणार आहेत. तुर्तास कोणत्याही वारकऱ्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. वारकरी संप्रदाय हा शांतताप्रिय आणि हरिनामाचा गजर घेऊन चालणारा संप्रदाय आहे. माझी पंढरपूरच्या विठ्ठलाकडे एकच मागणी राहील की तुम्हाला आंदोलनाची वेळ येऊ नये. आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करू. आपण शासन स्तरावर या संबंधित एक तुमची समिती पाठवू, त्याच्यावरती विचारविनिमय व्हावा. ही वेळ आंदोलनाची वेळ तुमच्यावर येऊ नये, कारण दिवस आंदोलनाचे नाहीत, दिवस आहेत हरिनामाचे. त्यामुळं तुमच्या मागणीला विठुराया नक्की यश देईल एवढी अपेक्षा करूया. आणि आपल्यासोबत ज्यांनी आपल्यासोबत वार्तालाप केला त्या कृष्णत महाराजांचे शतशः धन्यवाद आणि पुन्हा एकदा या दिंडीसाठी शुभेच्छा. लवकरच विठुरायाच्या चरणी प्रार्थना करू की त्यांच्यासाठी हा रस्ता सुखकर होईल. त्याचसोबत मानाच्या दिंडीमध्ये संत गाडगेनाथ महाराज यांच्या दिंडीचाही समावेश होईल. धन्यवाद. रामकृष्ण.